शुभ सकाळ मंडळी. आज सकाळी सकाळी माझा चहा देवपूजा ही झालेलं आहे आणि मी आता सुरुवात करते सकाळच्या स्वयंपाकाला. तर स्वयंपाक करताना मी शेतातून ताजी अशी कांदापात आणलेली होती. ती स्वच्छ निवडून बारीक चिरून धुवून घेतलेली आहे आणि कुकरला एक शिट्टी लावून दिलेली आहे. जोपर्यंत आपली कांदापात शिजते तोपर्यंत मी फ्लावर हे भाजीसाठी निवडून घेणार आहे. बारीक असे फ्लावर स्वच्छ निवडून घेतलं आणि अळ्या वगैरे आहेत का ते बघून बारीक असं सुरीच्या साहाय्याने मी फ्लावर कापून घेतलेलं आहे. त्यात एक बटाटाही घातला आहे मी. आणि फ्लावर आता एका स्टीलच्या पातेल्यामध्ये थोडंसं मीठ घालून फ्लावर हे गरम पाण्यात 4-5 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहे. जास्त वेळ नाही वाफवणार आहे मी फ्लावर. 4-5 मिनिटांनी फ्लावर आपलं वाफवून झालेलं आहे. फ्लावर वाफवल्यानंतर मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यात मी फ्लावरची भाजी ही करून घेणार आहे. तर कांदा, बारीक चिरून घेतलेला कांदा, लसूण आणि टोमॅटोही मी चिरून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं फोडणीमध्ये आपण परतून घेणार आहोत. हळद, मसाले, लालसर तांबूस रंगाचा कांदा झाल्यानंतर परतल्यानंतर मसाले टाकून त्यावरती फ्लावर घालून मी फ्लावरमध्ये मीठही लगेच घालून घेतलेलं आहे. फ्लावरची भाजी व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे. फोडणी दिल्यानंतर थोडंसं पाणी घालून फ्लावर हे शिजत आहे तोपर्यंत आपली कांदापातीची एक शिट्टी झालेली होती आणि कांदापात मी चाळणीच्या सहाय्याने कांदापातीतील पाणी निथळून घेतलेलं आहे. आपलं फ्लावर थोड्या वेळ उमथून घेतल्यानंतर त्यात मी शेंगदाणा कुटही घातलेला आहे. पुन्हा झाकण ठेवून फ्लावर हे शिजून घेणार आहे. आता कांदापातीसाठी साहित्य घेतलं आहे. शेंगदाणे घेतले, जिरं आणि हिरवी मिरची असं बारीक वाटण मी कांदापातीसाठी करून घेतलेलं आहे. आणि आपल्या फ्लावरची भाजी तयार झालेली आहे. आता आपण कांदापातीला फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई गरम करून त्यात तेल घातलेलं आहे. तेलामध्ये पुन्हा जिरं घातलं आहे मी. जिरं व्यवस्थित तडतडलं की त्यात आपण वाटण घालून वाटण तेलावर मिनिटभर परतून घेणार आहोत. मिनिटभर असं वाटण परतून झालं की त्यात आपण कांदापात पाणी निथळून घेतलेली, कुकरला एकच शिट्टी केलेली होती मी, निथळून घेतलेली कांदापात घातली आणि थोडंसं आपल्याला थोडा रस्सा हवा असेल, थोडी अंसर अशी भाजी हवी असेल तर त्यात मी थोडं पाणी घालून कांदापात मंद आचेवर शिजवून घेणार आहे. अर्धवट झाकण ठेवून मी 7-8 मिनटं कांदापात ही शिजवून घेतलेली आहे आणि तयार झालेली आहे आपली कांदापातीची रेसिपी. आता माझ्या भाज्या बनवून झाल्यानंतर मी चुलीवरती तवा घासून चूल पेटवून घेतलेली आहे. घासून स्वच्छ धुवून ठेवलेला आहे आणि आता चुलीला मी लाकडं वगैरे लावून भाकरी करून घेणार आहे. चुलीवरच्या भाकरी या छान लागतात खायला आणि कधी कधी मी चुलीवर स्वयंपाक करत असते. पण धावपळ असली तर मग मी गॅसवरच स्वयंपाक करत असते. घाई गडबडीत आपल्याला चुलीवर वेळ लागतो म्हणून कधी कधी स्वयंपाक नाही करत. चुलीवरती भाकरी पोळ्या हेच बनवत असते चुलीवरती नेहमी. अशा पद्धतीने मी सकाळच्या भाकरी सर्व करून घेतलेल्या आहेत.
आणि आज मी बनवणार आहे साबुदाणा पळीपापड. तर साबुदाणा बटाट्याचे पळीपापड तयार करण्यासाठी मी साबुदाणा रात्रीच पाण्यात भिजत घालून ठेवलेला होता आणि त्यासाठी मी साबुदाणा जेवढा भिजून तयार झालेला होता त्याच्या दीडपट पाणी ठेवलं आणि पाणी ठेवून गॅसवरती कढईमध्ये गरम करून घेतलं. त्यात साबुदाणा घालून घेतला व बटाटे सोलून त्याचा किस करून घेतलेला आहे आणि किसातील पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे आणि किस स्वच्छ पाण्याने धुवूनच निथळलेला आहे, पिळून घेतलेला आहे. आणि पिळल्यानंतर मी आता साबुदाणाच्या खिरीमध्ये बटाट्याचा किसही शिजवून घेणार आहे. साबुदाणा व बटाटा आपला व्यवस्थित असा शिजून तयार झाल्यानंतर आपण या खिरीच्या पळीपापड्या तयार करून घेणार आहोत. तर यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे चवीपुरतं आणि लाल मिरची पावडर असेल तर पावडर टाकू शकता. मी लाल मिरचीचे बारीक असं कुटून तयार केलेले तुकडे ते घातलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि पातळ अशी आपल्याला ओतता येईल अशा पद्धतीने मी शिजवून घेतलेली आहे. आणि आता बाहेर मी शेतात मोकळ्या जागेवरती खाटेवरती प्लास्टिकचा कागद अंथरून घेतलेला आहे आणि त्यावर मी हे पळीपापड पळीच्या साहाय्याने ओतून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने मी सर्व पळीपापड हे भाजीवरती टाकून घेतलेले आहेत, बघू शकता. प्लास्टिक कागदावरती हे 2-3 दिवस उन्हात सुकवल्यानंतर आपले साबुदाणा बटाट्याचे पळीपापड हे तयार होत असतात. सायंकाळी आम्ही शेतात फेरफटका मारायला गेलो आणि तिथून गेल्यानंतर आम्ही सायंकाळी एका नर्सरीवरती रोप आणायलाही गेलो होतो. आणि रात्रीच्या आम्ही नर्सरीवर रोप आणून झाल्यानंतर आम्ही रात्रीच्या आमच्या गावातील महादेव मंदिरातही गेलो होतो. महादेवांच्या तर खूप छान अशी सजावट महाशिवरात्रीच्या निमित्ताने केलेली होती, बघू शकता. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.